लपंडाव या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये तुम्हाला एक मोठा ट्विस्ट दिसणार आहे, तो असा की सरकार आता कान्हाला सखीच्या स्वयंवरामध्ये भाग घ्यायला सांगणार आहे. तर आजचा म्हणजेच 29 सप्टेंबरचा लपंडाव या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू तुम्ही ऐकत आहात. तर सुरुवातीला त्यांनी दाखवलंय की आतापर्यंत जे काही झाले त्यामुळे सरकार खूप चिडली आहे आणि सरकारचा जो दुश्मन आहे ना, तो सखीसाठी स्वयंवरात उभा राहणार आहे आणि तो कोण आहे हे तुम्ही मागच्या भागांमध्ये बघितलंच होतं. आता सरकार त्याला उभं राहू द्यायचं नाही म्हणून ती कान्हाला स्वयंवरामध्ये सामील करणार आहे. तर बघत राहा मंडळी, आज काय काय झालंय. सरकार प्रचंड चिडलेली असते सखीने घेतलेल्या स्वयंवराच्या निर्णयामुळे. आता ती चिडचिड व्यक्त करते, पण तेवढ्यात तिच्या मोबाईलवर एक व्हिडिओची आल्याची एक नोटिफिकेशन येते. आता तो व्हिडिओ ती लावते, तर तो व्हिडिओ असतो सखीचा. सखीने सोशल मीडियावर येऊन तिच्या स्वयंवराची अनाउन्समेंट केली आहे. आता हा जो व्हिडिओ आहे ना, तो प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये दिसलाय आणि त्यांनी तसं ते दाखवलंय. म्हणजे सखीचे काका काकू, अगदी कान्हा सुद्धा, होय अगदी कान्हाने सुद्धा तो सखीच्या स्वयंवराचा लाईव्ह व्हिडिओ टेलिकास्ट ऐकलाय. आता त्यामध्ये सखी काय म्हणते की मी सखी कामत, मी आता स्वयंवर करणारे. तुम्हाला ऐकायला हे थोडंसं वियर्ड वाटेल, म्हणजे ती लोकांना लाईव्ह येऊन सांगते प्रेक्षकांना आणि हे सगळेजण मोबाईलमध्ये ते ऐकतात. तर आता सखी म्हणते, माझ्याकडे ब्रेकिंग न्यूज आहे, मी सखी कामत, मी स्वयंवर करणार आहे. मला माहितीये तुम्हाला हे सगळं आजकालच्या जगामध्ये ऐकणं जरा वियर्डसं वाटेल ना. होय, तुम्ही ऐकताय ते बरोबर आहे. ब्रेकिंग न्यूज आहे, मी स्वतःसाठी मुलगा स्वतः शोधणार आहे आणि स्वयंवर करणार आहे. आई वडील आपल्या मुलीसाठी मुलगा शोधतात, लग्न लावून देतात. पण कसं झालंय मित्रांनो, माझ्या आईचा आणि माझा ऑप्शन जुळत नाहीये, त्यामुळे मी हा ऑप्शन निवडलाय. आता स्वयंवर हे थोडंसं विचित्र वाटतंय, पण ठीक आहे, हे वर्क होईल की नाही होईल हे मला पण नाही माहिती आणि तुम्हालाही प्रश्न पडलेच असतील. हे सगळं सखी सांगते आता सगळ्यांना आणि म्हणते की स्वयंवर करून बघितल्याशिवाय मला कळणार नाहीये, त्यामुळेच मी स्वतःचं स्वयंवर अरेंज करतेय. स्वयंवरासाठी कशा कशा अटी शर्ती असतील, काय काय स्पर्धा ठेवण्यात येतील, हे सगळं मी तुम्हाला लवकरच कळवेल आणि स्टे ट्यून विथ मी असं म्हणून तिने हॅशटॅग सखीचं स्वयंवर असं सगळ्यांना सांगितलंय आणि तिला जॉईन व्हायला सांगितलंय तिच्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर. आता तो काका म्हणतो, बेस्ट ऑफ लक सखी बेटा, बेस्ट ऑफ लक. तो दारुडा काका आहे ना सखीचा, तो एकटाच काय, तो सखीचा वेलविशर आहे. पण इकडे कान्हाने सुद्धा सखीचा व्हिडिओ ऐकला आणि आता त्याला टेन्शन आलं ना. सखी मात्र तिच्या वडिलांच्या आठवणीमध्ये खूप रडताना दाखवली. आता कान्हा आणि त्याचा मित्र या दोघांचा संवाद दाखवलाय. आता कान्हाचा तो जो जवळचा मित्र आहे तो म्हणतो, काय रे कान्हा, ही पोरगी खरंच स्वयंवर करेल का रे? कान्हा म्हणतो, माहित नाही यार, पण मला जरा वाईट वाटतंय रे. त्या कान्हाचा मित्र म्हणतो, का रे? कान्हा म्हणतो, अरे ती पोरगी मनाने चांगली आहे रे, जरा दुखावली गेली ती माझ्यामुळे, हे माझ्यामुळे झालंय त्यामुळे मला वाईट वाटतंय रे. त्यावर तो कान्हाचा मित्र म्हणतो, अरे काय यार, त्याच्यामुळे काय उपाशी राहणार आहेस का तू, जेवण कर. कान्हा म्हणतो, नको रे, मला नाही जेवावं वाटत आहे. कान्हाचा मित्र म्हणतो, काय रे कान्हा, अजूनही तुला असंच वाटतं ना? कोणाचं वाईट झालं तर तुला जास्ती त्रास होतो ना? पण कान्हा, तू वाईट वाटून घेऊ नकोस, तू इथे कशासाठी आलाय ते विसरू नकोस. तेजस्विनी कामतच्या जितक्या जवळ जाता येईल ना तितक्या जवळ जा कान्हा. कान्हा म्हणतो, हो यार, तोच विचार करतोय मी आणि माझा फोकस पण तोच आहे. अरे यार, मी कानाखाली खाल्ली रे सगळ्यांसमोर त्या व्हिडिओ रेकॉर्डिंग पायी. मग आता ते सगळं आठवतंय आता कान्हाला आणि इकडे सखीला सुद्धा की तिच्या आईने तिला कशा पद्धतीने फसवलं. बरं, तिच्या आईने फसवलं ते फसवलं, पण कान्हा जो तिच्या आयुष्यात आत्ता झाला, जिची त्याच्याशी ओळखही झाली नव्हती, त्या कान्हाने पण सखी कामत सोबत मिळून तिला फसवलं. ती गोष्ट तिला आठवते आणि तिच्या चेहऱ्यावरचे ते सगळे अंगावरचे ते दागिने वगैरे ती बघते आणि कानाने तिला खुणवलेलं असतं ना ते कानातलं उलटे, ते तिला आठवतं. म्हणून ती रागारागात तिच्या गळ्यातलं आणि कानातलं ते सगळे अलंकार काढून फेकते बरं का आणि रडायला लागते. पण आता इकडे मात्र ती जेव्हा तिचे हे सोन्याचे अलंकार काढून फेकत असते तेव्हा सरकार येते आणि सनकन तिच्या कानाखाली मारते. आता मात्र सखी खूप चिडलेली असते. सरकार तिला ओरडून म्हणते, तू काय केलंस, तुला अंदाज तरी आहे का? मग आता सखी म्हणते, मला माहितीये मी काय केलंय ते, सांगू नको मला. सरकार म्हणते, मूर्खपणा केलायस तू, मूर्खपणा. सखी म्हणते, तुला हेच हवं होतं ना, माझं लग्नच हवं होतं ना ग तुला, करते ना मी लग्न, काय प्रॉब्लेम आहे तुला आता? करते ना तू, मी करते लग्न. का ग, का वागलीस तू माझ्याशी, का वागलीस? आई आहेस ना तू माझी, फसवलंस ग मला, चीटर आहेस तू, चीटर. अगं तू तर मला मुलगी मानते की नाही इथपासून सुरुवात आहे. असं म्हणून सखी निघून जात असते तेव्हा सरकार तिचा दंड धरते आणि म्हणते, ए चुप बसायचं, तोंड बंद करायचं.
आता मी जे बोलते ते कान नीट उघडे ठेवून ऐक. काहीही तुझा स्वयंवर बियंवर होणार नाहीये. चुपचाप सोशल मीडियावर यायचं आणि सांगायचं की मी चुकून बोलले सगळं. मला नाही करायचं आहे स्वयंवर, असं सगळ्यांना सांगायचं. सखी आता तिच्या आईचा हात झटकते आणि म्हणते, करणार आहे मी स्वयंवर, करणारच आहे. मी तुझं ऐकणार नाहीये आणि मी तुझ्या बोलण्यात फसणार नाहीये ग पुन्हा. तुला काय वाटलं मी आता फसेल? ना, अजिबात नाही. यापुढे मला काय करायचं आणि काय नाही करायचंय ना, ते फक्त आणि फक्त मीच ठरवणार. मला जे हवं तेच मी करणार. आता ही सरकार चिडून म्हणते, तोंड बंद करा सखी, नाहीतर, असं म्हणून तिने आता हात उचललेला असतो सखीवर सरकारने. आता सखी सुद्धा तिचा हात उचलून म्हणते, बस बस झालं आता सरकार, पुरे करा. आता कितीही ओरडलात ना तरी मला काही फरक पडणार नाहीये. तुमच्यावर विश्वास ठेवायची चूक मी खूप वेळेला केली आहे, पण आता नाही. आता आता मी कधीच अशी चूक करणार नाहीये. कारण आता मला कळलंय तुम्ही कशा आहात. तुम्हाला सगळेजण सरकार सरकार म्हणतात ना, मग आजपासनं तुम्ही माझ्यासाठी आई नाही तर फक्त सरकार आहात. आता सखीने जेव्हा हे अनाऊन्स केलं तेव्हा तिचा आवाज अतिशय छान असा घुमताना दाखवलाय. आता सखी पेढे घेते आणि म्हणते, घ्या घ्या सरकार घ्या, अहो पेढे खाओ. सखी कामतचं फायनली स्वयंवर होणार आणि ते मीच करणार स्वतः. सरकार, तेजस्विनी कामत, घ्या हो घ्या, पेढे घ्या. चॅलेंज आहे तुम्हाला या सखी राघव कामतचं. घ्या हो पेढे घ्या. आता सखी जेव्हा पेढे देते सरकारला तेव्हा सरकार ते पेढे उधळून लावते आणि राग राग तिथून निघून जाते. सरकारला आता कळलंय सखी काही तिच्या बोलण्यात राहिलेली नाहीये. सरकार जाताना फक्त सखीला असं ॲटिट्यूड देते, बोट दाखवते आणि म्हणते, बघून घेईल मी तुला. म्हणत नाही पण तसं करून दाखवते. आता बघा इकडे कान्हा आणि त्याचा मित्र, पुन्हा या दोघांचे बोलणे दाखवलेत आपल्याला. आता कान्हाला जरा डाऊट आलाय की तो जो व्हिडिओ सखीला ज्याने कोणी दाखवलाय तो कोणी दाखवला असेल. मग आता त्याचा मित्र पण तोच विषय काढतो आणि म्हणतो, कान्हा तुला काय वाटतं यार, तो व्हिडिओ कोणी रेकॉर्ड केला असेल तुझा आणि कोणी दाखवला असेल सखीला. कान्हा म्हणतो, अरे यार घरातलंच कोणीतरी असणार आहे 100%. कान्हा खूप हुशार दाखवलाय प्रेक्षकांनो. कान्हा म्हणतो, अरे ऐन साखरपुड्याच्या वेळेला बरोबर सखीला तो कसा काय व्हिडिओ दिसला. आता इथून पुढे त्या घरातल्यांपासून जरा सावध राहावं लागेल मला. त्यावरती आता त्याचा मित्र म्हणतो, बॉस तिथे त्या घरामध्ये तुला जाणं एवढं सोपं नाहीये बरं का. तेजस्विनी कामतलाही टशन देणं सोपं नाहीये. तुला काय वाटतं कोणी केलं असेल घरातल्या माणसाने. त्यावर कान्हा म्हणतो, अरे कोणी असू दे रे, पण त्या माणसाचं नाक वर झालंच असेल आणि डाव तोच जिंकला. आणि एक्झॅक्टली इथे आता त्या काकूचं सीन दाखवलाय. या काकूने सगळा उपद्व्याप केला ना, या मोठ्या काकूने. आता ती पेढे खाते आणि म्हणते, वाह मस्त मजा आली आज. वास्तू तथास्तू म्हणते ना, ते खरं आहे. शेवटी माझी प्रार्थना फळाला आलीच. मला तर वाटते पंचपक्वान्नाचं जेवण करावं. अरे हत्तीवरनं साखर वाटावी. तेवढ्यात तिचा नवरा जेवत असतो, त्याला ठसका लागतो. मग ती काकू म्हणते, जरा हळू आहो. आता तो म्हणतो तिचा नवरा, अगं तू जरा हळू बोल, मला काय म्हणतेस हळू बोल. अगं सरकारने ऐकलं ना हत्तीवरची साखर, तर त्या हत्तीच्याच पायाखाली देईल ती तुला. अगं एवढं रामायण घरात घडलंय आणि आपण जेवतोय, तिला कळलं ना तर ओरडेल ती. ती काकू म्हणते, बस करा हो, किती घाबरतात त्या सरकारला. तसंही तिच्या तलवारीची धार आता कमी कमी व्हायला लागली आहे. आणि तसंही तिने जो काही गुंता करून ठेवलाय ना, तो आता आपण सोडवणार आहोत. आता तो आपल्या पद्धतीने सोडवायचा आहे. आता काय झालंय मंडळी, मालिकेमध्ये ही जी मोठी काकू आहे ना, तिला असं वाटतंय की आपण मुलगा आणावा आणि ही जी लहानी काकू आहे ना, तिलाही तेच वाटतंय. म्हणजे आपण आणलेल्या मुलाशी, आपल्या नातातल्या मुलाशी सखी लग्न करेल आणि आपण सांगू तसंच या घरात होईल आणि प्रॉपर्टी आपल्या नावावर होईल. सगळ्या तमाशा प्रॉपर्टीसाठी आहे प्रेक्षकांनो. आता बघा ही लहानी काकू तेच सांगते दारुड्या मुलाला की मला असं वाटतं की आपण आपल्या नात्यातला मुलगा आणावा आणि सखीने त्याच मुलाशी लग्न करावा. अरे अशी परिस्थिती निर्माण करू आपण, सगळ्या घरावर मग माझी सत्ता असेल आणि मीच सरकार असेल. मग आता तो काका त्याच्या बायकोची खिल्ली उडवत म्हणतो, तुला मुंगेरी लाल माहितीये का ग, तू न तसेच स्वप्न बघायला लागली आहेस. त्यावरती त्याची बायको म्हणते, या सखीची छोटी काकू, अहो मी स्वप्न बघते ते खरं होणार आहे. सखी तुझ्यापासून काही लपवत नाही रे. तू गोडगोड बोल ना सखीशी आणि प्रेमाने तिला सांग की तू कुठले कुठले चॅलेंज घेणार आहे. मग आपण ते चॅलेंज त्या मुलाला सांगू आणि त्याला जिंकवून देऊ स्वयंवरात आणि मी या घरची सरकार होईल आणि सगळं आपल्या हातात येईल. आता इकडे हा काका एक्झॅक्टली त्याच्या बायकोला तेच सांगतोय, मोठा काका हे बघ आपल्या हातात काही नाहीये, जे काही आहे ते सखीच्या हातात आहे. मला एक गोष्ट कळते, सखी तुला कसं सांगेल की स्वयंवरात काय काय होईल. त्यावरती काकू म्हणते, मग कोणाला सांगणार. अहो मी विश्वासातली आहे सखीच्या आणि मीच तिची लाडकी काकू आहे, त्यामुळे उर्मिलाशी ती काहीच बोलणार नाहीये.
त्यामुळे तो काका म्हणतो, "तुला काय वाटतं खरंच आपलं काम होईल?" ती काकू म्हणते, "मी माझं काम झाल्याशिवाय शांत बसणारच नाहीये. मी गौतम भाऊजीला पण बनवेल यासाठी." तो काका म्हणतो, "अगं पण यात मी काय रोल करू? काय असेल माझा रोल?" ती काकू म्हणते, "हे बघा, तुम्ही काय करा, की तुम्ही गौतम भाऊजींना सांभाळा. मग पुढे काय करायचं ते मी सांगते. हे बघा, असं की सखीसाठी आपण आपल्या मर्जीतला मुलगा आणू आणि एक लक्षात ठेवायचं, तो सरकारच्या विरोधात जाणारा असावा. सखीने त्याच मुलाशी लग्न करायचं. सरकार पडायची वाट बघायची फक्त आता." असं म्हणून आता ती काकू पेढा खाते. आता इकडे कान्हाला कसंही करून तेजस्विनी कामतच्या गुड बुक्समध्ये राहायचंय. कान्हा आता त्याच्या मित्राचा सीन दाखवलाय. कान्हा म्हणतो, "काहीही करून मला आता त्या घरात शिरायला हवं रे. मला कळायला हवं त्या घरातली माणसं कशी आहेत. माझी जागा मला बळकट करायची आहे." कान्हाचा मित्र म्हणतो, "मग तू काय करणार?" कान्हा म्हणतो, "आता तेजस्विनी कामतची ढाल होऊन मी त्या घरात वावरणार. त्या तेजस्विनी कामतचा विश्वास मी जिंकणार. तिच्या मर्जीतला माणूस झालो ना की माझ्यासाठी सगळं सोपं." अरे यार, एकाच दिवसामध्ये मला त्या घरातली माणसं कळायला लागली रे. त्यांची अंडी पिल्ली बाहेर काढायला हवी. कोण काय करतं काय नाही हे मला कळायलाच हवं. त्याशिवाय मला त्या घरात शिरताच येणार नाही. कान्हाचा मित्र म्हणतो, "तुझा पुढे प्लॅन काय आहे?" आता तेवढ्यात दाभाडे काकू येतात आणि कान्हाला आवाज देतात, "ए कान्हा." कान्हा म्हणतो, "बोला दाभाडे काकू." दाभाडे काकू म्हणतात, "अरे बेटा, तुला नोकरी लागली ना, हे घे. तुझ्यासाठी थोडं गोडधोड आणलंय. घे हा, खा बेटा. तुझ्या मित्रालाही दे. आणि काय रे कान्हा, कुठे नोकरी लागली रे तुला?" त्यावरती आता कान्हाला आठवतं की त्याने दाभाडे काकूला थाप मारली होती की त्याला सरकारी वकिलाकडे नोकरी लागली आहे. मग कान्हा म्हणतो, "का का काकू असं का विचारताय?" दाभाडे काकू म्हणतात, "तुझा जो मालक आहे ना, त्याला एखाद्या वेळेला भेटव हं मला, तुझ्या साहेबाला." कान्हा म्हणतो, "हो, हरकत नाही ना दाभाडे काकू, भेटवीन हा." दाभाडे काकू म्हणतात, "बरं बेटा, चल येते हं." असं म्हणून दाभाडे काकू आता निघून गेल्यात. आता बघा, कान्हा विचार करतो, दाभाडे काकू गेल्यावर, "तेजस्विनी मॅडम, तुमचा माझ्यावरचा विश्वास कसा पक्का करायचा ना, याचं उत्तर आता मला मिळालंय. आता नेमकं कान्हाला काय उत्तर मिळालंय ते आपल्याला येणाऱ्या भागांमध्ये कळेलच." पुढच्या सीनमध्ये काय दाखवलंय प्रेक्षकांनो, ही जी सरकार आहे ना, त्या XYZ व्यक्तीकडे आली आहे आणि ती अशी दाखवतात ना अंधाऱ्या खोलीमध्ये ती व्यक्ती, त्या व्यक्तीकडे ती सरकार आली आहे आणि चाकू घेऊन त्या व्यक्तीला मारणार असते. पण ती जी व्यक्ती आहे ना, ती झोपलेली आहे बरं का. आता सरकार चाकू दाखवून म्हणते, "तुझी लेक माझ्या डोक्यावर बसली आहे, खांद्यावर बसवलं होतं ना तिला मी, ती सरकारला ओळखत नाही. मला माज दाखवते काय? मला दाखवतेस तिला आता ही सरकार काय चीज आहे. माझी जर गरज नसती ना, तर तिला, तुझ्या लेकीला पण मी जिवंत ठेवलं नसतं. कधीच संपवलं असतं ग." आता सरकार असं म्हणून त्या XYZ व्यक्तीला मारायचा प्रयत्न करतीये आणि म्हणतीये, "माझ्या वाटेला जर कोणी गेलं ना, तर त्याला मी सोडत नसते." असं म्हणून तिने एक उशी घेतली आहे आणि त्या व्यक्तीच्या खांद्यावर ठेवली आहे आणि सपासप सपासप चाकूचे वार करतीये. सगळा राग त्या XYZ व्यक्तीवर काढतीये प्रेक्षकांनो. आणि इथेच त्यांनी या मालिकेचा भाग संपवलाय. खरं तर हा मोठा ट्विस्ट आहे. आता पुढच्या भागामध्ये तेजस्विनीचा दुश्मन येऊन तिला धमकी देतो की "मी या स्वयंवरात सहभागी होणार, सरकार काय करायचंय ते करून घ्या." पण तेजस्विनीला ते नकोय, म्हणून आता ती सरकारला म्हणते की "तू या स्वयंवरात भाग घे आणि हे स्वयंवर जिंकून दाखव." आता सुरुवातीला तर कान्हा आणि तेजस्विनी नाटक करणारे एकमेकांच्या विरुद्ध असल्याचं. बघूयात आता काय काय इंटरेस्टिंग ट्विस्ट मालिकेत येत आहे. मंडळी, आजचा हा आपला एपिसोड रिव्ह्यू आवडल्यास आवर्जून लाईक करायला आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. मालिकेची कथा आता पुढे इंटरेस्टिंग होईल असं दिसतंय. कसा वाटला भाग कमेंट करून नक्की कळवा. भेटूयात उद्या पुन्हा एकदा. तोपर्यंत टेक केअर आणि धन्यवाद.